पावली विठुरायाच्या सर्व वारकरी भाविकांचं संस्थाच्या हार्दिक स्वागत करतो। आज विठुरायाचा आषाढी एकादशीचा उत्सव खूप उत्साहानं मोठ्या गर्दीने या ठिकाणी उत्साहाने साजरा होत आहे। आज या ठिकाणी ज्ञानेश्वर संस्थानच्या वतीने भाविकांना बस स्टँड ते संस्थानपर्यंत नेणे आणण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे। यासोबतच भाविकांना आपली चपला व बुटे ठेवण्याचे एक मोठे चप्पल स्टँड सुद्धा या ठिकाणी ठेवलेला आहे। विनामूल्य भाविकांना आपल्याला या ठिकाणी चपला ठेवता येणार आहे। पूर्ण परिसरामध्ये जवळपास 9 ठिकाणी शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे। जवळपास 1400 व्हॉलेंटियर सकाळी 7 वाजून तर रात्री 11 वाजेपर्यंत या ठिकाणी कार्यरत आहे। 104 समित्यांमध्ये ही मंडळी या ठिकाणी सेवा देत आहे आणि या सेवादारीच्या सहकार्याने हा उत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे। आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या असेल की आमचं पंढरपूरला जाणं नाही झालं, परंतु आम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं तर आम्हाला पंढरपूरच्या सारखाच दर्शनाचा लाभ झाला अशी त्यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी दिली आहे। आणि म्हणूनच आम्हाला सांगायला खूप छान वाटते की विदर्भाची पंढरी म्हणून ज्ञानेश्वर संस्थाने प्रसिद्ध पावलेला आहे आणि मागच्या वर्षी 60,000 भाविकांनी यामध्ये दर्शनाचा लाभ घेतला होता। यावर्षी आज पांडुरंगाची कृपा आहे, दिवसभर उजाड आहे। आज सकाळीपर्यंत पाऊस चालू होता आणि आज पूर्ण दिवसभर उजाड आहे। निश्चित आज जास्तीत जास्त यासोबतच लायन्स क्लब पिसोच्या वतीने देवदान करणाऱ्या भाविकांना 2 थेट दर्शनाच्या पास आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि रक्तदान करणाऱ्या भाविकाला 1 दर्शनाची थेट पास देत आहोत। सामाजिक उपक्रम हा आमच्या संस्थांचा गाभा आहे। धार्मिक कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यक्रमाची आखणी आमचा मोठा उद्देश यामध्ये नेहमीच असतो। आलेल्या भाविकांना विठुरायाचं दर्शन खूप आनंदानं, उत्साहानं आणि रम्य वातावरणात व्हावं यासाठी आम्ही या सेवादारीच्या 5 सभा आयोजित करून सर्व कार्याचा आढावा घेऊन सर्व या 104 समित्यांमध्ये ही सेवादारी काम